समर्थ. स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची रेसिपी आहे साबुदाणा खिचडी. साबुदाणे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते. तर सकाळी मी त्याच्यात बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट, पुन्हा चवीनुसार मीठ आणि साखर हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर फोडणीसाठी आपलं तेल गरम झालेलं आहे. एक हिरवी मिरची, बटाटे उकडून घेतलेले होते. तर मी बटाटे फोडणीत टाकलेले आहेत, उकळलेले बटाटे. ते व्यवस्थित आणि वाफवून घ्यायचे थोडेसे 2 मिनटं. आणि साबुदाण्याची खिचडी म्हटली की हा सगळ्यांनाच आवडते. साबुदाण्याची खिचडी लहान असू दे किंवा मोठे असू दे. तर साबुदाणे पहा आपले छान रात्रभर व्यवस्थित भिजलेले होते. तर आता ते मिक्स करून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये. श्रावण महिना चालू आहे. तर अमेरिकेमध्ये मला छान साबुदाणे मिळालेत. तर म्हटलं माझ्या मुलांनाही साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला जरा खिचडी वाफू द्यायची आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे. थोडा वेळ आता झाकून ठेवायची खिचडी आणि अधूनमधून आपल्याला ती खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर आणि आता आपण झाकून देऊया आणि पुन्हा 5 किंवा 10 मिनिटांनी ते थोडंसं हलवत राहायचं आहे. नाहीतर खिचडी कसं आहे की खाली लागून जाते शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे. तर ते सारखं 2 मिनिटाला किंवा 5 मिनिटाला मिक्स करून. आणि जेव्हा खिचडी पूर्ण व्यवस्थित शिजून जाते, म्हणजे वाफवून होते व्यवस्थित, तर त्याचा कलर बदलतो. तर तो थोडासा ब्राऊन कलरमध्ये होतो व्यवस्थित. तर आपली खिचडी तयार झालेली आहे.